इयत्ता 8वी आज पाहता आहोत आपण आशा हे पुस्तक. आशा या पुस्तकामध्ये आपलं चाललेलं आहे प्रकरण 3. NMHचा सराव चाललेला आहे आपला. NMHच्या साठी आपण वापरले आशा हे पुस्तक. आशा या पुस्तकातले मी फक्त नमुना प्रश्न घेते आणि तुम्हाला सरावासाठी हे पुस्तक घ्यावे लागेल. त्यासाठी संपर्क इथे दिलेला आहे. सांकेतिक भाषा. सांकेतिक भाषेमध्ये 1 आणि 2 प्रकार पाहिले. आज पाहत आहोत आपण प्रकार 3. नमुना प्रश्न घेणार आहे फक्त मी. चला आता काय म्हणतात ते पहा. एका सांकेतिक भाषेत कृष्णा हा शब्द 4 वेगवेगळ्या भाषेत लिहिला आहे. ती सांकेतिक भाषा ओळखून पुढील प्रश्नात दिलेले शब्द कोणत्या सांकेतिक भाषेत लिहिला आहे ते ओळखायचे. आता कृष्णा आणि याच्यामध्ये काय संबंध आहे तो ओळखायचा आहे. मग ह्या दोघात काय शब्द संबंध तो ओळखायचा, यातला संबंध ओळखायचा आहे, यातला संबंध ओळखायचा. आणि हे जे प्रश्न आहे हा पण प्रश्न आहे. हे प्रश्न यापैकी कोणत्या प्रकारे कोणत्या 1 2 3 प्रकारे सोडवलाय ते ओळखायचं आहे. ठीक आहे. चला आता कृष्णासाठी काय केलंय MTKUJP. आता जर तुम्ही पाहिलं तर HIJKLM L सोडून M घेतलाय म्हणजे +2 केलं आहे. R मध्ये +2 केलं म्हणजे पुढचं 2 घेतलं तर T येतो. म्हणजे इथे काय केलं आहे +2 ची स्कीम वापरलेली आहे. एकदा ही स्कीम लक्षात आली की प्रश्नाचं उत्तर आपल्याला लगेच सोडवता येतं. दुसरं पहा KI म्हणजे K घेतलाय मग I घेतला मग H घेतला मग N घेतला. म्हणजे हे काय केलंय एकाड एक घेतले मग RSN नंतर वापरले. काय केलंय एकाड एक लेटर घेतलेले आहेत. एकाड एक वापरायचा एक सोडायचा असं केलेलं आहे. आता J ABCDHIJK. आता इथे काय दिसतंय आधी घेतलंय J आधी येतो ना. JK PQR म्हणजे -1 ची स्कीम आहे. काय -1 ची स्कीम आहे. ठीक आहे. आता चौथ्यात काय आहे KPIR. आता तुम्ही जर अल्फाबेट लिहून घेतले A पासून तर Z पर्यंत लिहून घेतले. कसे घेतलेत ABCD. ते आहे माझ्याकडे थांबा मी याच्यामध्येच पाहते. हो ABCD असे लिहून घेतलेत. ठीक आहे. मग ह्या जोड्यानुसार A ची जोडी Z. आता K ची जोडी काय आहे P. K ची जोडी P. कृष्णा R ची जोडी I ची जोडी R. असं या जोड्या वापरलेल्या आहेत. इथं काय केलेलं आहे जोड्या वापरलेल्या आहेत. अल्फाबेटच्या जोड्या असं लिहू आपण. इथं काय लिहू जोड्या. ठीक आहे. सर्वांच्या ट्रिक समजल्या. +2 एकाड एक -1 आणि जोड्या. आता पहिला प्रश्न पाहूयात. पहिला प्रश्न आहे वॉटरला YCVGT. आता Y नंतर +2 Y येतो, W नंतर +2 Y येतो, A नंतर B सोडला की C येतो म्हणजे +2 ने वाढणारे अक्षर आहे. मग काय पहिला पर्याय होता आपला. पहा इथं मी लिहिलं होतं पहिला पर्याय हो की नाही. मग इथं लिहायचं पहिलं पर्याय. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2 रिव्हरला तपा RIVER. आता पहा याच्यामध्ये जोड्या वापरल्या. याच्यामध्ये काय केले जोड्या पहा तुम्ही ABC लिहिलेली. त्याच्यामध्ये पहा आरच्या पुढं I आहे, I की जोडी R आहे. पर्याय क्रमांक 4 आपण कुठे वापरतो हे चौथ्यामध्ये जोड्या होत्या आपल्या म्हणून इथं काय लिहायचं पर्याय. चौथ्यासारखंच ट्रिक वापरलेली आहे म्हणून चौथा पर्याय. आता RSUECE एकाड एक शब्द वापरलेत म्हणजे याची जोडी होती. पर्याय होता याचा दुसरा. काय ना रे दुसरा पर्याय. तुम्ही म्हणताल चला पहिला गेला दुसरा गेला तिसरा गेला आता फक्त तिसरा राहिलाय. याचं उत्तर तिसरं लिहायचं का नाही. करून पाहायचं. फसवं असतं आपल्याला. ते फसवतात कन्फ्यूज करतात. पहा I ची जोडी R A ची Z म्हणजे हे काय आलं A to Z मधले अल्फाबेटच्या समोरासमोरच्या जोड्या जेव्हा आपण 13चं लिहितो काय त्यावेळेस R ची जोडी I येते, A ची Z येते, J ची Q येते. याचं काय ना रे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊयात. एका सांकेतिक भाषेत स्पायडर हा शब्द लिहिलेला आहे. त्यांचं पण सेम करायचं. आपल्या हे जोड्या कोणत्या प्रकारे वापरल्यात ते लिहायचंय आणि नंतर मग त्यांचे प्रश्नाचे उत्तर लिहायचे. इथे प्रश्न आहे 5वा 6वा 7वा 8वा 4 झालेत पहिले. आता पाहूयात. पहिलं काय ट्रिक केली त्यांनी SP मध्ये दोघं उलटापालटी
ID मध्ये उलटापालटी आणि ER मध्ये उलटापालटी, म्हणजे अक्षरांची अदलाबदल केलेली आहे. पर्याय पहिला, हो की नाही. पर्याय 1 मध्ये काय केलंय, अक्षरांची उलटापालटी. आता हे पहा, SPIDER याच्यामध्ये काय केलंय, काय करायचंय, पहिलं आणि शेवटची जोडी लिहून घ्यायची SR, मग मधली जोडी लिहून घ्यायची PE, आणि नंतर राहिली ID, ती ID लिहून घ्या. किंवा SP एक शब्द घ्यायचे आणि लिहून घ्यायचे आणि त्यांच्यामध्ये यांना घालायचं RD आणि I, असं करा. किंवा असं नकाच करू, हे असंच वापरा की SP पहिली जोडी कोण येणार आहे, ही सी, S आणि R ही जोडी सुरुवातीला घ्यायची, नंतर मग ही जोडी घ्यायची, PE ची जोडी घ्यायची, आणि नंतर उरलेली ID ची जोडी घ्यायची. ठीक आहे. शेवटचे, मधले आणि अजून मधले, बाहेरचे, थोडे आतले आणि एकदम आतले. ठीक आहे, त्या टाईप केलेला आहे, क्रम वापरलेला आहे. ठीक आहे, क्रम. आणि नंतर तिसऱ्यात काय केलेलं आहे, एसच्या आधी T येतो का, नंतर येतो, नंतर म्हणजे ते +1, P नंतर येतो Q, I नंतर J, D नंतर E नंतर F आणि R आहे. म्हणजे इथं काय लिहिलं, स्कीम +1 ची स्कीम आलेली आहे. आता शेवटचं काय वापरलेलं आहे, PQRS, म्हणजे R नंतर S येतो, इथे -1 P च्या आधी O, I च्या आधी H, इथे काय -1 ची स्कीम आहे. चला, पहिला प्रश्न म्हणजे 5वा प्रश्न चाललेला आहे. कॉमनला काय केले, DPNNO, C नंतर येतो D, O नंतर P, M नंतर N, M नंतर N, O नंतर P, म्हणजे इथं काय +1 ची स्कीम कुठे वापरली आहे, पर्याय क्रमांक 3. याचं उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. नंतर आहे डेंजर त्यांनी AD असं केलंय, या दोघात बदली दिसली आहे, GE मध्ये, G आणि N मध्ये, E आणि R मध्ये, म्हणजे अक्षरांची अदलाबदली कुठे केली होती त्यांनी, अक्षरांची अदलाबदली केली होती, पर्याय 1. मग याचं उत्तर येणार आहे पर्याय 1. आता फादरला F च्या आधी E, A च्या आधी Z, T च्या आधी, म्हणजे -1 ची स्कीम कुठे वापरली होती, -1 ची स्कीम चौथ्यामध्ये. ठीक आहे, मग याचा पर्याय येणार आहे 4. आता इथे राहिले SN. आता S आणि L जोडी घेतली, N आणि A ही जोडी घेतली, आणि त्याच्या आतली जोडी EH, म्हणजे आधी बाहेरची जोडी लगेच लिहून टाकायची, मग बाहेरची जोडी लिहून टाकायची, त्याच्या आतली जोडी, आणि त्याच्या आतली जोडी लगेच लिहून टाकायची. अशा ठराविक प्रकारे अदलाबदली केलेली आहे. तसं होतं आपलं इथे पर्याय 2 मध्ये, आहे का नाही, हे पर्याय 2 मध्ये. मग याचं उत्तर येणार आहे पर्याय 2. काय येणार आहे, पर्याय 2. संपलं. ओके, संपलंय. बरं, आज आपण सांकेतिक भाषा हा चॅप्टर पूर्ण संपवलेला आहे. आज प्रकार 3 घेतलाय आणि पहिल्या लेक्चरला 1 आणि 2 घेतलेला आहे. सराव करा खूप सारा. सरावासाठी पुस्तक विकत घ्या. काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, मदत केली जाईल.